परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की WD उत्तर भारतातला थोड्याफार प्रमाणात पूर्वेकडे सरकला आहे आणि त्यामुळे त्याच पद्धतीने जी ट्रफ महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे, या ट्रफचा देखील काही अंशाने विदर्भाच्या दिशेने कल जाण्याची शक्यता आहे. परंतु पूर्व भारताच्या दिशेने जी पूर्व शाखा आहे मान्सूनची, ती तीव्र होण्याची शक्यता आहे. त्याच वेळेस अरबी समुद्रातील शाखा देखील कमी दाबामुळे तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 2-3 दिवस तरी मान्सूनची प्रगती होण्यात कुठलाही अडथळा निर्माण होईल असं वाटत नाही. महाराष्ट्रामध्ये अमरावती यवतमाळच्या दरम्यान थोडं पावसाचं अनुकूल ढग बघतो. बीड, लातूर, परभणीच्या दरम्यान थोडं पावसाळी वातावरण आहे आणि ज्या भागामध्ये मान्सून दाखल झाला आहे त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, गोव्यापासून तर सिंधुदुर्गमध्ये देखील पावसाळी वातावरण आहे. म्हणजे अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात वादळी वातावरण असल्यामुळे आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील पावसाचं अनुकूल स्थिती बघायला मिळते आहे. गेल्या 2-3 दिवसामध्ये मान्सूनची मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आहे. आज देखील मान्सूनचा पुढचा टप्पा पूर्व भारताच्या दिशेने सरकण्यात अतिशय अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये देखील मान्सून आणखी प्रगती करू शकतो अशी परिस्थिती आहे. आणि आपण यापूर्वी अंदाज देताना अंदमानात आठवडाभर अगोदर मान्सून येईल हा अंदाज दिलेला होता, तो बरोबर आला. केरळमध्ये देखील वेळेच्या अगोदर मान्सून येईल असा अंदाज होता, परंतु तो अंदाज काही कारणास्तव चुकलेला आहे. मात्र महाराष्ट्रात लवकर मान्सून येईल हा अंदाज मात्र आपला बरोबर आलेला. आपण 7 तारीख दिलेली होती आणि 6 तारखेलाच मान्सून उत्तर कोकणामध्ये आलेलं आहे. पुढची प्रगतीसाठी 7 तारीख देखील अतिशय अनुकूल आहे. आज 7 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे आज देखील महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसाची शक्यता आहे. खास करून महाराष्ट्राचा जो दक्षिणी भाग आहे, दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा दक्षिणी भाग, विदर्भाचा दक्षिणी भाग किंवा विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता कायम आहे. 8 तारखेला मृग नक्षत्र आहे आणि मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर देखील महाराष्ट्राच्या सर्व भागात पावसाची शक्यता आहे. ऑरेंज अलर्ट विदर्भात देण्यात आला आहे. त्यामुळे ही एक अनुकूल बदल आहे. 9 तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट कायम आहे. त्यामुळे ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. कालच्या अंदाजामध्ये आपण असं बघितलं होतं की 10 तारखेनंतर मराठवाड्यातला, विदर्भातला काही ठिकाणचा पाऊस कमी होईल, परंतु आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट कायम असल्यामुळे आपल्याला 10 तारखेपर्यंत तरी अंतर्गत महाराष्ट्राच्या भागात पाऊस पडण्याची शक्यता वाढली आहे आणि त्यामुळे मान्सूनची प्रगती दक्षिण भारताकडून होण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. मात्र 11 तारखेपासून भारतातील अनेक राज्यांमधील पाऊस उघडणार आहे. आता हा अनेक मॉडेलचा अंदाज आहे. 12 तारखेला देखील भारतातल्या बहुतांश राज्यांमधील पाऊस उघडतोय. नेमकी हा पावसातील खंड आहे का हे सुद्धा आपल्याला बघायचे. काल भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये पाऊस झालेला आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ असेल, दक्षिण मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा दक्षिण कोकण असेल, या विभागात पावसाची नोंद झाली आहे. मान्सून ही वारे आहेत आणि हे वारे आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्याची आनंद वार्ता आपल्याला भारतीय हवामान खात्याकडून समजली आहे. आपण या ठिकाणी बघतो की या पद्धतीने अजूनही मान्सूनचे वारे पुढे सरकत आहेत आणि काही वारे या पद्धतीने या ठिकाणी सरकत आहेत आणि त्यामुळे हे या दिशेने वक्र होणं आवश्यक आहे. पण बघतो प्रत्येक ठिकाणी ह्या वाऱ्यांचा प्रभाव अशा पद्धतीने आहे. तर अजूनही वेस्टर्ली वाऱ्यांमध्ये म्हणजे पश्चिमी वाऱ्यांमध्ये थोडं उत्तरेकडील वाऱ्यांचा जो प्रवाह कोरडा आहे, त्यामुळे मान्सून रोखला जाऊ शकतो असा थोडा एक अंदाज आहे. GFS वाऱ्यांनी महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र असं 7 तारखेला वातावरण दाखवलं आहे. उद्या मराठवाड्याच्या बहुतांश भागात, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये
पावसाचं मोठं प्रमाण बघायला मिळणार अशा प्रकारचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असं 9 तारखेला हे वातावरण आहे. 10 तारखेला देखील मोठ्या प्रमाणात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र असं वातावरण दाखवलं आहे. पावसाळी क्षेत्र 11 तारखेला देखील JFSने दाखवलं आहे. 12 तारखेला मोठ्या प्रमाणात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र पावसाचं वातावरण दाखवण्यात आलंय. मात्र हा JFSचा अंदाज आहे. JFSने 13 तारखेला अगदी राजस्थान, मध्य प्रदेशपर्यंत हा पावसाचा प्रभाव जाईल असं दाखवलेलं आहे. शिवाय अरबी समुद्रातही एक चक्राकार स्थिती बनू शकते असा अंदाज दिलेला आहे. आणि महाराष्ट्रातील पावसात कुठलाही खंड नाही अशा प्रकारचा अंदाज JFSने व्यक्त केला आहे. त्यामुळे आपल्याला JFSचा अंदाज किती जुळतोय ते बघायचंय. 13 तारखेपासून तर 20 जूनपर्यंत, 13 ते 20 जून या काळात पूर्व भारताकडून मान्सूनची प्रगती अधिक चांगली होईल असा अंदाज देण्यात आलाय. आपण जर हा अंदाज थोडा पुढे सरकवला तर आपल्याला साधारण 20 जून ते 27 जून महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण हा अंदाज थोडा आणखी एक आठवडा पुढे सरकवला 4 जुलैपर्यंत तर आपल्याला महाराष्ट्रात तुफान पावसाचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे आपण या पावसाची वाट बघणार आहोत, कारण महाराष्ट्र हा देशातील सर्वाधिक पावसाचा अंदाज असणारा राज्य ठरणार आहे. यामध्ये ओरिसा, तेलंगणा आणि महाराष्ट्र असा अंदाज आहे. सरासरीपर्यंतचा पाऊस, तर तो अंदाज या ठिकाणी जर हा अंदाज बरोबर ठरला तर खरा ठरणार आहे. पण SIPS मॉडेलचा अंदाज जर बघितला तर पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस जूनमध्ये दाखवलेला आहे आणि हा शेवटच्या आठवड्यात होईल असं दिसतंय. शिवाय या मॉडेलने भारतामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये छत्तीसगड, ओरिसा, तेलंगणा आणि महाराष्ट्र असं जोरदार पावसाळी वातावरण जुलैमध्ये दाखवलेलं आहे आणि हा अंदाज आपला देखील आहे. आज आपण जर ECMW मॉडेलचा अंदाज बघितला तर यामध्ये कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण थोडं आणखी वरती सरकण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर पुण्यापर्यंत, तर कोकणात रायगडपर्यंत सरकण्याची शक्यता आहे आणि मान्सूनला पुढे सरकण्यासाठी या पट्ट्यापर्यंत अतिशय अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे मान्सूनची थोडी प्रगती होऊ शकते. शिवाय या भागामध्ये देखील अजून पावसाचं प्रमाण वाढू शकतं. उद्या 8 तारखेला हे पावसाचं प्रमाण आणखी मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे मान्सून मुंबईपर्यंत उद्या 8 तारखेला येऊ शकतो. तशा प्रकारची अनुकूल परिस्थिती या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे आणि खास करून अरबी समुद्रातून वातावरण सरकतंय. त्यामुळे या पद्धतीने मान्सूनची रेषा ही पुढे सरकू शकते असा अंदाज आहे. विदर्भातही विखुरलेल्या स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. दक्षिण अहिल्यानगर, बीड किंवा लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्याला पावसाचं प्रमाण वाढताना दिसते. 9 तारखेला मात्र विदर्भाकडून पावसाचं प्रमाण वाढताना दिसते या सर्व भागामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र, कोकण हे पावसाळी वातावरण देखील कायम आहे. 10 तारखेला केवळ पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण दाखवण्यात आलं आहे. यामध्ये आपण बघतो की सोलापूर, लातूर दक्षिण, धाराशिव दक्षिण, सांगलीचा बहुतांश भाग आणि कोल्हापूर, साताऱ्यापर्यंत, पुण्यापर्यंत चांगलं पाऊसमान आहे. त्यामुळे एलिनोचा या ठिकाणी फार प्रभाव पडेल असं वाटत नाही. मात्र उर्वरित जो भाग आहे, म्हणजे आपल्याला हा संपूर्ण भाग जो दिसतोय हा मात्र यावर्षी बऱ्यापैकी महाराष्ट्रात प्रभावी राहील असं स्पष्ट होत चाललंय. 11 तारखेला देखील कोकण आणि पूर्व विदर्भ असंच पावसाळी वातावरण राहणार आहे.
12 तारखेला थोडं विदर्भाच्या पूर्व भागात म्हणजे या पट्ट्यामध्ये पाऊस आहे आणि कोकणातही पाऊस आहे, परंतु प्रभाव कमी होतोय. 13 तारखेला या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण आहे आणि त्याचबरोबर याही भागात पावसाचं प्रमाण आहे. मात्र काल दाखवलेल्या पावसाच्या प्रमाणापेक्षा आज थोडी सुधारणा आहे. त्यामुळे मान्सून जसा पुढे सरकतोय तसं काहीतरी बदलतंय. 14 तारखेला देखील आपण बघतो जो दुष्काळी भाग आपण दाखवत होतो तो कमी होताना दिसतोय आणि ही फार आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला या ठिकाणी पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या विभागात पावसाचं प्रमाण वाढताना दिसतंय. 15 तारखेला मात्र पूर्व विदर्भ आणि कोकण हे वातावरण पुन्हा एकदा निश्चित होत आहे. काल आपण 15 तारखेपर्यंत अंदाज बघितला होता, आज आपण 16 तारखेपर्यंत अंदाज बघितलाय. तर पूर्व विदर्भ आणि कोकण असं वातावरण जो पॅटर्न असतो जून महिन्याचा, तर तो आपल्याला 15-16 तारखेला तयार होताना दिसतोय. महाराष्ट्रातील बाकी पाऊस उघडण्याची शक्यता आहे आणि हा एक प्रकारचा या भागातला खंड आहे. कोकण व्यतिरिक्त भागामध्ये जवळपास 21 तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण कमी होणार आहे आणि या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला नोंद करावी लागेल की यामध्ये पश्चिम विदर्भ, उत्तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे हे 21 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं प्रभावी पावसाचं वातावरण दाखवलेलं नाही. स्थानिक वातावरण तयार होईल, पाऊस पडतील, परंतु ते पेरणीयोग्य असणार नाहीत. आपल्याला या मॉडेलनुसार जर बारकाईने नजर टाकली तर एक स्पष्टपणे असं दिसतं की या भागामध्ये पावसाची हजेरी लागणार आहे. यामध्ये अहिल्यानगरचा शेवटचा तालुका अकोले, नाशिक पश्चिम, पुणे पश्चिम, सातारा पश्चिम, कोल्हापूर पश्चिम